थेट जाऊया बारामतीत, ज्या ठिकाणी शरद पवारांची सभा होतीये. म्हणजे थांबायला तयार त्याच्या खऱ्या अर्थानं अन्याय झाला असता, पण त्यांनी मोठं मन दाखवलं आणि यांनी वेगळी भूमिका घेतली, दुसरीकडे गेले आणि सांगायला लागले की माझ्या अन्याय झाला. आणखीन कोण कोण येत आहे का बघायला लागले. आता अकलूज जवळ आहे, नदीच्या अलीकडे काही लोक आहेत. तुम्ही लोकांनी त्यांना संधी दिली, बघ बाबा मार्केट कमिटी बघ, तू हे बघ, तुम्ही ते बघ. आणि मला काल कोणते सांगितलं, खरं खोटं माहिती नाही, की जे लोक मामाचं काम करतात त्या भागात त्यांना दमदाटी दिली. माझी विनंती आहे त्यांना की दमदाटीचं राजकारण या ठिकाणी कोणी कधी केलं नाही, आणि कोणी केलं तर त्याला त्याची जागा दाखवली जाईल, त्याला सोडणार नाही. सरळ सरळ आहे तोपर्यंत सरळ, कोणी वाकडं पाऊल टाकलं तर तो पाय काढ. त्यामुळे ती काय चिंता करू नका. त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही. जाऊन दे, आता जास्त काही बोलायला नको. गेले 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 झाले तिकडे, आता गेले भाजपमध्ये. आणि आता सांगायला लागले की हे भाजपचा विचार हाच खरा विचार. काय तिथं भाऊ करत असतील वर, मला काळजी चालली. भाऊला वर काय वाटत असेल, गणपतरावला काय वाटत असेल. या लोकांनी तत्व कधी सोडलं नाही, तत्वाशी प्रामाणिक राहिले. ही परंपरा राजेंद्र घोलप साहेब कधी प्रामाणिकपणाला साथ सोडली नाही घोलप साहेबांनी. आणि हे सगळे लोक आणि हा तालुका नेहमी गांधी नेहरूच्या विचाराला पाठिंबा देणारा तालुका आहे. आणि त्यामुळे त्याची काही चिंता करण्याचं कारण नाही. ह्या लोकांनी चुकीचा रस्ता त्या ठिकाणी घेतलेला आहे, आणि जो चुकीचा रस्ता घेतो त्याला योग्य ठिकाणी जागा दाखवायच्या संबंधीची ताकद इंदापूर तालुक्यातल्या सगळ्यांच्या आणि तरुण पिढीमध्ये सुद्धा याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि म्हणून राज्य बदलायचं आहे, राज्य बदलायचं आहे, सत्ता बदलायची आहे, परिवर्तन करायचे. सत्ता बदलल्याशिवाय सरसकट कर्जमाफी मिळणार नाही. आणि ती सरसकट द्यायची असेल, काय झालं काय अंगात झालं का काय, काय पाणी पिऊन असतं का आणखीन काय असो. तर या देशामध्ये, या राज्यामध्ये मग तो शेतकरी असेल कर्जमुक्त करायचा आहे, शेतीमालाच्या किमती वाढवायच्या आहेत, कारखान्याची कारखानदारी वाढवून हव्या हाताला काम द्यायचं आहे. आणि हे सगळं करायच्यासाठी आपल्याला इथं परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही. तो दिवस उद्याच्या 21 तारखेला आहे. 21 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबा आणि सांगा की जो पक्ष सोडतो त्याला मी थारा देत नाही, एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो.